शिंदे महाविद्यालय टेंभुर्णी यांच्या विद्यमानं महाराष्ट्रातल्या शिल्पकारांच्या परिचयाचा, त्यांच्या कार्याचा हा जो एक अनुबंध तपासणीचं काम आमचे मित्र प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम यांनी स्वीकारलेलं आहे, ती खरोखरच अभिनंदनीय अशी गोष्ट आहे. या निमित्ताने प्राचार्य डॉक्टर महेंद्र कदम, त्यांचे सगळे सहकारी, या सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो. याचं कारण असं आहे की सध्याचं एकंदरीत बाह्य वास्तव जे आहे ते खूपच ठप्प करणारं आणि प्रत्येकाला तो जिथे आहे तिथे स्थानबद्ध करणारा असा आहे. अशा कालखंडामध्ये स्वतःचा धांडोळा घेता घेता आपल्या अवतीभोवतीचं जग तपासून पाहता पाहता आपल्या असं लक्षात यायला लागतं की ज्यांच्यामुळे आज आपण या एका विशिष्ट अशा उंचीवरती येऊन पोहोचलेलो आहे, अशी जी मोठी माणसं, भली माणसं या समाजामध्ये होऊन गेली, त्याची आठवण आपण केली पाहिजे. मित्रहो, 30 मे हा कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांचा स्मृती दिन आहे. महाराष्ट्रामध्ये कर्मवीरांची जी एक परंपरा आहे, या परंपरेचं अत्यंत उत्तम अशा पद्धतीचं दर्शन आपल्या आचरणातून घडवणारे डॉक्टर मामासाहेब जगदाळे हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत. मी कुठे जन्माला आलो यापेक्षा सुद्धा जन्माला आल्यानंतर मी काय केलं, मी माझ्या समाजासाठी, माझ्या माणसांसाठी, अवतीभोवतीच्या परिसरासाठी माझ्या आयुष्यातला किती काळ मी लोकांना देऊ शकलो. आणि स्वतः महात्मा गांधी असं म्हणत असत की तुम्ही स्वतःमध्ये आधी बदल करा, म्हणजे दुसऱ्यांना बदल करायला सांगण्याचा अधिकार तुम्हाला प्राप्त होतो. तसं आधी केले मग सांगितले या उक्तीप्रमाणे कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांनी अतिशय कष्टपूर्वक अशी ही शिक्षणाच्या क्रांतीची वाटचाल केलेली आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, माहिती आहे की भोवतीच्या संबंध समाज व्यवस्थेमध्ये एकमेकांशी संवाद करण्याच्या ज्या सभा आहेत, एकमेकांशी संवाद करण्याची जी ठिकाणं आहेत, ते असे ठप्प होऊन गेलेले असताना कधीतरी आपण असाही विचार करायला हरकत नाही की कोण एकेकाळी ज्या कालखंडामध्ये कर्मवीर मामासाहेब जगदाळे वावरत होते, त्या कालखंडाची सामाजिक पार्श्वभूमी जर लक्षात घेतली तर आपल्याला असं लक्षात यायला लागतं की जे काम करण्यासाठी समाजामधली कुणीही भली माणसं धजावत नव्हती, असं काम त्यांनी आपल्या शिरावर घेतलेलं होतं. चारं हे बार्शीजवळचं एक छोटंसं गाव, तिथं 4 फेब्रुवारी 1903 रोजी मामासाहेबांचा जन्म झाला. वारकरी कुटुंबामध्ये, शेती करणाऱ्या घरामध्ये, अत्यंत श्रद्धेनं जगणाऱ्या, सचोटीनं राहणाऱ्या आणि नाकासमोर सरळ चालत जाणाऱ्या कुटुंबामध्ये जन्मलेल्या मामासाहेबांचा हा जो पुढचा मोठा प्रवास आहे, तो खरोखर थक्क करायला लावणार असा आहे. आपण नेहमी असं म्हणतो की नदी उगमाजवळ करंगळी एवढी असते, आणि हळूहळू ती जेव्हा डोंगर दऱ्या पार करीत करीत जे जे कुणी भेटतील त्या ओढ्यांना, ओहोळांना, लहान लहान नद्यांना आपल्यामध्ये सामावून घेत घेत पुढे जात राहते आणि दोन्ही काठावरची संस्कृती संपन्न करत राहते. त्यानंतर आपण तिला नदी असं म्हणतो. आणि ही जी नदी असते तिचं रूपांतर या नव्या संस्कृतीच्या घडणजडणीमध्ये तिच्या विसर्जनापर्यंत सुरू असतं. तसं मामासाहेब जगदाळ्यांचं संबंध आयुष्य हे एका खेड्यामधून सुरू झालं आणि शिक्षण नावाच्या एका समुद्रामध्ये ही नदी विसर्जित झाली. खरं तर अतिशय बिकट असा या देशामधल्या कारकिर्दीचा तो भाग होता. बाहेर अज्ञानाशिवाय दुसरं फारसं काही पाहायला मिळत नव्हतं. दारिद्र्याचा विळखा तर कायमच होता. पाऊस लहरी, जगणं सगळं पावसावरती अवलंबून.
शेती ही काही खास हुकमी बागायतीची नाही. अशा वेळेला मामासाहेबांच्या असं लक्षात आलं की ते शिक्षण घेत असताना, म्हणजे गावामध्ये प्राथमिक शिक्षण त्यांचं झालं आणि पुढे ते बार्शीच्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकायला म्हणून आले. पाटील आडनावाचे त्यांचे जे पाहुणे होते त्यांच्याकडे ते राहिले आणि मग तिथं त्यांना जे मित्रमंडळ मिळालं, संभाजीराव बारंगुळे साहेब, टी बी जगदाळे असतील, ही सगळी मोठी माणसं, या सगळ्या मित्रमंडळींच्यामध्ये ते जेव्हा सगळं जग अनुभवायला लागले, पाहायला लागले, त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की शिक्षणाशिवाय दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला आपल्या जगामध्ये खरं तर मान्यता असायला नको आहे. कारण आपण सगळ्या बाबतीत तगडे आहोत, फक्त एकच गोष्ट आपल्याकडे नाही, ते म्हणजे आपल्याला शिकता आलेलं नाही. नांगराचा फाळ गंजून तवा तशा गंजून गेलेल्या या देशामधल्या अनेक पिढ्यांनी स्वतःला जे गाडून घेतलं होतं ते फक्त मातीत उगवणं, हे फक्त ज्वारी बाजरी पुरतंच. अक्षरांची गाठभेट नाही, पुस्तकांची ओळख नाही, शाळा कधी पाहिली नाही. अशा अवस्थेमध्ये दुर्गम भागात राहणारे, डोंगरदऱ्यात राहणारे, अत्यंत दुष्काळी अशा प्रदेशात राहणारे, गावापासून दूर राहणारे, वाड्यावस्त्यांवर राहणारे, शहरापासून दूर असणारे, असे जे विखुरलेले हे सगळे समाज बांधव होते, यांना जर एकत्र करायचं असेल तर त्यासाठी फक्त एकच गोष्ट उपयोगाची आहे, ती म्हणजे शिक्षण. मला कधी कधी असं वाटतं की महापुरुषांच्या आयुष्यामधला हा जो सुरुवातीचा त्यांच्या तयारीचा कालखंड असतो तो फार महत्त्वाचा असतो. आपण काय बघतो आणि त्याचा परिणाम आपल्या मनावरती काय होतो हे मामासाहेबांच्याकडे पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात यायला लागतं की बाहेरचा हा सगळा अंधार जर मला उजळायचा असेल तर मला एकच काम केलं पाहिजे. मला वारकऱ्याच्या श्रद्धेनं, दयाबुद्धी ठेवून, सहानुभूती आणि सहकार्याच्या बळावरती या शिक्षणासाठी काही करता आलं तर करता येईल का, असा विचार करत करतच मामा मॅट्रिक झाले. काळ असा होता की ते नार्थकोट हायस्कूलला सोलापूरला शिकायला गेले पुढे, आणि मॅट्रिकची परीक्षा देण्यासाठी त्यांनी धारवाड केंद्र घेतलेलं आहे. तिथे ते मॅट्रिकची परीक्षा पास झाले. मामांचं एक वैशिष्ट्य होतं की मामा हे लोकसंवादी होते. अलीकडे हा गुण लोकांना दुर्गुण वाटू लागलेला आहे. संवाद करायचा म्हणजे काहीतरी त्याच्याशी आपला जो पूल आहे तो जोडायचा आहे, याच्याबद्दल आपण फारसे उत्सुक नसतो. आपण विसंवादी असतो असं नाही, पण फार संवादी असतो असंही नाही. मामांचं याच्या विरुद्ध होतं. भेटलेल्या माणसाशी बोलत राहायचं आणि बोलत असताना त्याच्या सगळ्या परिस्थितीचा अंदाज घेतल्यानंतर त्यांची गाडी मूळ पुन्हा येत असे, ती याच एका गोष्टीकडे, हे सगळं ठीक आहे पण शिकता आलेलं नाही. नोकरीचा प्रयत्न मामाने त्या काळामध्ये केला. पुण्याला गेले, कोल्हापूरला, सोलापूरला, आणि सोलापूरला एक छोटीशी नोकरी कोऑपरेटिव्हमध्ये सुपरवायझरची त्यांना थोड्या काळापुरती मिळाली. आणि ती केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हे काही खरं नाही. पुढे ते बार्शीला आले आणि बार्शीला आल्यानंतर त्यांचं बार्शी म्युन्सिपाल्टीमध्ये नोकरी त्यांची सुरू झाली. मी हा इतिहास आपल्याला एवढ्यासाठी सांगतो आहे की 31 साली, म्हणजे 30 साली धारवाड केंद्रावरती मामा मॅट्रिकची परीक्षा पास झाले. नंतरचं हे प्रश्नचिन्ह थोडंसं कमी झालं. 31ला तात्पुरती नोकरी त्यांना मिळाली आणि नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की गावाकडच्या सगळ्या लोकांचा जो विचार आहे तो हा आहे की आपण गावाकडे आलं पाहिजे, आपण शेती केली पाहिजे. शिक्षणाबद्दल लोकांच्या मनामध्ये जो सार्वजनिक समज होता तो हा होता की आपल्याला शिकण्याची काही गरज नाही. म्हणजे शिकणारा वर्ग एक विशिष्टच असतो, त्यांनी शिकायचं, बाकीच्यांनी शिकण्याची आवश्यकता नाही. शिकून काय करायचं आहे. आणि हे ते जे ऐकत होते, लक्षात ठेवा, हे त्यांचं ऐकणं आयुष्यभर त्यांनी लोकांकडून ऐकलेलं आहे. जे पुढे वसतिगृहाची निर्मिती झाली, शाळा निघाल्या, महाविद्यालय निघाली, पालकांना भेटायला ते जायचे, पालक त्यांना भेटायला यायचे, सूत्र हे समानच होतं. काय करायचं शिकून, आपण काय केलं आहे, आपल्याला कुठं मामलेदार व्हायचं. म्हणजे शिकण्याची आकांक्षा मनामध्ये जी असायची ती इतकी जळून जाईल अशा पद्धतीचं सगळं वातावरण असतानाही त्या धगीमध्ये मामासाहेबांनी त्यांच्या मनामधलं शिक्षणाचे हे व्रत आहे ते जरासुद्धा पुसट होऊ दिलं नाही. हे त्यांचं महत्त्व नाही. बऱ्याच वेळेला माणूस नाउमेद होतो. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा एखादी गोष्ट आपण करण्याला जेव्हा प्रवृत्त होतो, पण ती जेव्हा यशस्वी होत नाही असं आपल्या लक्षात यायला लागतं,
त्यावेळेला आपला असा एक समज होऊन जातो की नाही नाही हे काय खरं नाही. परंतु ज्यांना ठामपणानं मला समाजाला काही आकार द्यायचा आहे, हे भलेही त्यांनी सुरुवातीला ठरवलं नसेल, पण मला हे काम करायचं आहे आणि ते काम जर मला नीट करायचं असेल तर त्या कामासाठी मला फक्त एकाच गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की मी हे सगळं ऐकून घेतलं पाहिजे, मी पाहिलं पाहिजे, मला हे अनुभवता आलं पाहिजे, मला लोकांना हे देता आलं पाहिजे. आणि ही देण्याची जी वृत्ती आहे ती तेव्हाच निर्माण होते, लक्षात ठेवा, जेव्हा आपला मीपणा गळून पडतो. बोरकरांची कविता आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मीपण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. कळण्याची एक विशिष्ट वृत्ती माणसात असावी लागते. ती मामासाहेबांच्याकडे त्या काळात होती. आणि म्हणून 13 जून 1932ला बार्शीच्या नगरपालिकेमध्ये कलेक्शन इन्स्पेक्टरची नोकरी त्यांनी पत्करली. उद्देश हा होता की बार्शीत राहता येईल, लोकसंपर्क वाढेल, मित्रमंडळ त्यांचं हळूहळू मोठं व्हायला लागलं होतं. सचोटपणाने प्रामाणिकपणाने ते नोकरी करतच होते. आणि त्या काळामध्ये मग संभाजीराव बारंगुळे असतील, रावसाहेब काळे असतील, लाटकर असतील, श्री बाबूराव कुदळे, श्रीकृष्णात राऊत, श्रीमान भरत कांबळे, म्हणजे हे नगर परिषदेत सगळे सभासद, काही त्यांचे मित्र, या सगळ्यांच्या एका विशिष्ट अशा संवाद भूमिकेमधून मनामधला हा एक विचार त्यांचा अधिक पक्का होत गेला की आपल्याला शिकण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि त्या काळात एक प्रसंग असा घडलेला आहे की 6वीच्या वर्गामध्ये असलेल्या एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा, त्याला 7वीला शिकायचं आहे पुढं, पण शिकता येत नव्हतं. मामांच्याकडे तो आला. मामाने त्याला असं विचारलं की काय अडचण आहे तुझी? तो म्हणाला मी राहू कुठं, आणि राहिलं तर माझं जेवणाचं काय, पण मला 7वी तरी पास नाही व्हायचं. मामांच्या असं लक्षात आलं की शेतीमध्ये ज्या मुलाचे आईबाप रात्रंदिवस राबतायत त्या मुलाला त्याची केवळ व्यवस्था नाही म्हणून पुढे जाता येत नाही, त्याची खूप इच्छा आहे, तीव्रतर अशी त्याची इच्छा आहे. आपल्याला यासाठी काय करता येईल? स्वतःच्या रोज येणाऱ्या खानावळीतल्या डब्यातून त्या मुलाचं जेवण भागवून मामानी त्या मुलाची व्यवस्था केली. हा त्यांचा पहिला विद्यार्थी. 1934 साली पुढे मामासाहेबांनी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची जी स्थापना केली त्याचं उगमस्थान हे आहे, हे आपण लक्षात ठेवा. म्हणून मगाशी मी आपल्याला असं म्हणालो होतो की उगमाजवळ नदी लहान असते, करंगळी एवढीच. कल्पना नाही येत आपल्याला ज्ञान तर तिचं रौद्रूप काय असणार आहे. एका विद्यार्थ्यावरती सुरू झालेली ही शिक्षण संस्था त्या काळामध्ये मामासाहेबांनी अत्यंत मौलिकरित्या आपल्याला करायचं जे काम आहे ते कुठलाही दुर्लक्ष न करता आपल्याला ही वाटचाल करावी लागणार आहे, हे स्वतःच्या मनाला बजावत त्यांनी त्या काळामध्ये त्या मुलाची व्यवस्था केली. आपल्याला माहीत आहे की कोणतंही काम सुरू झाले की ते कामामध्ये अडचणी असतात. नोकरी मग कुठली का असेना, तुम्ही कितीही प्रामाणिकपणे करा, नोकरी प्रामाणिकपणे करणाऱ्या माणसाला त्रास हा ठरलेला असतो. कारणं काही असतील, त्याचा स्तर काही असू शकेल. तसं मामांच्या सुद्धा हे लक्षात आलं की जिथे आपण काम करतोय तिथे आपण सत्याचा पाठलाग करतो, ही गोष्ट खरी. आपल्याला असत्य आवडत नाही, आपण खोटं बोलत नाही. नगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये, नगरपालिकेच्या परिघामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी दिलेल्या पैशाचा हिशोब त्यांना द्यावा लागतो. आपल्याकडे आलेला सगळा पैसा आपण आपल्या ह्या तिजोरीमध्ये नगरपालिकेच्या जमा करतो आहोत. एका नया पैशाचे सुद्धा आपण मिंदे नाही, हे सगळं खरं आहे. पण ही वृत्ती ज्यांच्याकडे असते अशी माणसं समाजात असतात किती? मामासाहेबांच्या काळात सुद्धा असतात किती? आणि 2021 सालामध्ये सुद्धा असतात किती? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला नेहमी व्यस्तपणाने द्यावं लागतं. वाढत राहते ही संख्या. म्हणून मामासाहेबांना सुद्धा त्या काळात नोकरीत खूप त्रास झाला. चांगल्या माणसांना चांगलं काम करत असताना समाज व्यवस्था कधीही त्यांना लगेच डोक्यावर घेत नाही, उलट त्या कामाची चेष्टा होत राहते. मामांना हे माहीत नव्हतं का? माहीत होतं त्यांना. आपण जे काम करतोय ते समजण्याची सुद्धा समोरच्या माणसांची लायकी नाही, बोलायचं नाही. आपल्या कामामध्ये कसलाही अडथळा येऊ नये यासाठी आपण एकच गोष्ट करू शकतो, ते म्हणजे संयम राखायचा आहे. आणि मग हळूहळू त्या नगरपालिकेच्या दरवर्षीच्या बजेटमधून त्या काळामध्ये बार्शीमध्ये वेगवेगळ्या जाती जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी अनुदानं दिली जायची. आता अनुदान द्यायचं असेल तर त्यासाठी वसतिगृह पाहिजे. आणि मग मामाच्या मनात असा प्रकाश पडला की काही हरकत नाही. त्यावेळेला त्यांचे जे मित्र होते श्री टी व्ही जगदाळे,
हे कोल्हापूरला शाहू बोर्डिंगमध्ये राहून आले होते. छत्रपती शाहू महाराजांचा प्रभाव त्यांच्यावर सुद्धा होता. मी मगाशी म्हणालो तसं कोल्हापूरपासून ही जी परंपरा सुरू झाली होती आणि कर्मवीरांची जी आपल्या महाराष्ट्रामधली मोठी परंपरा आहे, महात्मा ज्योतिराव फुल्यांपासून कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ही जी परंपरा आहे, छत्रपती शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड साहेब, त्याच्यानंतर कर्मवीर अण्णा, बापूजी साळुंखे, पंजाबराव देशमुख, कर्मवीर मामासाहेब जगदाळे, अगदी गौडगावचे लोकरे गुरुजी, ही जी परंपरा आहे, लक्षात ठेवा, ही परंपरा आपण विसरता कामा नये. या परंपरेनं आपापल्या भागामध्ये सुरू केलेलं शिक्षणविषयक हे जे कार्य होतं ते कठीण होतं, हे खरंच, पण त्याचा काही एक परिणाम समाज व्यवस्थेवरती होत होता. एखाद्या दगडावरती जेव्हा आपण 100 घाव मारत असतो तेव्हा 100व्या घावाला जरी तो दगड फुटत असला तर त्याच्या आधीचे 99 घाव महत्त्वाचे आहेतच. त्यामुळं ह्या सगळ्या माणसांनी त्या काळामध्ये आपलं सगळं सत्वपणाला लावून जे काम सुरू केलं होतं, त्यावेळेला मामासाहेबांना असं वाटायला लागलं की आपण ही गोष्ट वसतिगृहात्मक शिक्षणापासून सुरू करू. आणि मला असं वाटतं की त्यांच्या आयुष्यातला हा अत्यंत क्रांतिकारी क्षण असला पाहिजे. हे लक्षात ठेवा की त्याने एकदम हायस्कूल काढलेलं नाही. सुरुवात कशापासून केली? एका विद्यार्थ्यांपासून केली. नंतर त्यांना त्यांचे जे भाचे होते, इर्लेकर वकील साहेब जे त्यांचे मेहुणे होते, सुभद्रा अक्का नावाचे त्यांच्या भगिनी, त्यांची 2 मुलं वसतिगृहामध्ये मामाने आणली. शेवटी लक्षात ठेवा, लोक असा विचार करतच असतात की सगळ्या जगाला हे सगळं सांगतात, तुमचं काय? सुदैवानं ही दोन्ही मुलं त्या वसतिगृहामध्ये तिथं आली आणि वसतिगृहामधल्या मुलांची संख्या वाढू लागली. आता हे मामाच होते, आईचे सख्खे भाऊ, त्यामुळं ती मुलं जगदाळे मामांना मामा म्हणू लागली आणि हळूहळू सगळ्या वसतिगृहातल्या मुलांचे ते मामा झाले, सगळ्या गावाचे मामा झाले, अख्ख्या बार्शीचे मामा झाले आणि पुढे सबंध महाराष्ट्राचे मामा झाले. हे नामाभिधान त्यांना मिळालेलं आहे, लक्षात ठेवा. एखाद्या भाच्याचा मामा होण्यापेक्षा हजारो मुलांचा मामा होणं याच्यापेक्षा दुसरं भाग्य काय असू शकेल, ही गोष्ट आपण कायम लक्षात ठेवा. 5 ऑगस्ट 1934ला मामासाहेब जगदाळेंनी मराठा समाजातल्या 21 माणसांची एक बॉडी तयार केली आणि श्री शिवाजी मराठा बोर्डिंगची स्थापना केली. ही मुहूर्तमेढ रोवली, लक्षात ठेवा. त्यांच्या पुढच्या शिक्षण कार्याचा, समाज कार्याचा हा मोठा झरा आहे. इथं त्यांनी ठरवलं की जे करायचं ते काटकसरीनं करायचं. पैसा आपल्याकडे नाही ती गोष्ट खरी आहे. आपल्या पाठीशी कुठला आर्थिक असा मोठा स्रोत नाही, कुठला साखर कारखाना नाही, कोणी भडा मोठा श्रीमंत माणूस नाही, नजीकच्या काळामध्ये आपल्याला भरपूर पैसे देता येईल अशी कुठलीही एजन्सी आपल्या अवतीभोवती नाही. असं असलं तरी जेव्हा काम आपण मनातून उभं करत असतो तेव्हा त्या कामाला कुठे ना कुठे अशा पद्धतीचे नवे नवे धुमारे फुटलेले आपल्याला पाहायला मिळतात. रस्ता चालत जावा लागतो, हळूहळू तुम्ही चालत जाता, अंधार हळूहळू निवळत जातो आणि कधीतरी पहाट होते, कधीतरी उजाडतंच. हे कधीतरी उजाडतं हे ज्यांना कळतं त्यांचंच नाव मामासाहेब जगदाळे असतं. हीच माणसं काहीतरी बदल करू शकतात, कारण त्यांना हे माहीत असतं की मी जे काम करतोय ते काम माझं एकट्याचं नाही. पण माझं एकट्याचं नसलं तरी ज्यांचं ज्यांचं आहे त्या सगळ्यांना आपण याच्यामध्ये सम्मिलित करून घेऊ, सामील करून घेऊ. आणि हे सामील की जे आहे, कल्पना करा, त्या काळामध्ये कोणी सरपण दिलं, कोणी राहायला जागा दिल्या, कोणी ज्वारी दिली, कोणी भाजी दिली, कोणी भांडीकुंडी दिली. हे एक नवा प्रपंच सुरू झाला. व्यक्तीच्या प्रपंचापेक्षा महापुरुषांचा प्रपंच मोठा असतो आणि त्याची मागणीही मोठी असते. पण व्यक्तीच्या प्रपंचाची मागणी पूर्ण करण्यासाठी व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीचा आधार घ्यावा लागतो. इथं सुदैव असं की समाजातली चांगली माणसं त्याही काळामध्ये जी जी होती ती सगळी मामांच्या पाठीशी उभी राहिली. आज इथे वसतिगृहाच्या इमारती आपण पाहतो रेल्वेच्या रुळाच्या कडेला, तिथून बार्शीमध्ये सरपणाच्या गाड्या येत असत. जाता जाता त्या प्रत्येक गाडीतली 2-2 लाकडं ती माणसं टाकून जायची. रेल्वेच्या रुळाच्या कडेलाच ह्या इमारती ही वसतिगृह असल्यामुळे रेल्वेच्या इंजिनमधून पडलेले जे दगडी कोळसे असायचे ते वेचण्याचं काम ही मुलं करायची. काटकसर आणि सचोटी या 2 गोष्टींच्या पायावरती
मामांचा संबंध आयुष्य उभा राहिला. लोकांनी आपल्याला पैसे दिले, लोकांनी आपल्याला मदत केली, तर लोकांना आपल्याला दिलेल्या पैशाचा हिशोब विचारण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून सावध राहून प्रत्येक गोष्टीचा हिशोब आणि प्रत्येक गोष्ट दुसऱ्यांना कळेल अशा पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी त्यांनी ती डकून ठेवलेली असायची. मला एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं की आपण हे जे काम करतोय, लक्षात ठेवा, आपलं लग्न झालेलं आहे, आपल्याही कुटुंबात काही माणसं आहेत, आपल्यावरती काही कौटुंबिक जबाबदारी आहे. या सगळ्या जबाबदारीतून बाहेर येणं फार कठीण असतं. ज्या वयामध्ये माणसाला दुसरं काहीही वेगळं अशा पद्धतीचं आकर्षण वाटूच नये, अशा कालखंडामध्ये वसतिगृहातली ही जी मुलं आहेत, ज्यांची संख्या पुढे शेकड्यात आहे, या सगळ्या मुलांसाठी रात्री उशिरा झोपायचा आणि पहाटे लवकर उठायचा हा दिनक्रम मामांचा होता. आता तर ह्या गोष्टीबद्दल जास्त बोलणं फार कठीण होऊ असं कालखंड एकंदरीत आहे. काही काही लोकांना माहीतच नाही की सूर्य कधी उगवतो. म्हणजे काही लोकांचा सूर्य हा फक्त ड्रॉइंगच्या कागदावरतीच उगवतो. तसं काही लोकांना रात्र किती वाजेपर्यंत रात्र असते हे माहीत नाही. मध्यरात्रीपर्यंत त्यांची रात्र चालूच असते. शरीराला विश्रांती नाही, मन स्थिर नाही, अशा पद्धतीने विद्यार्थी शिक्षण घेऊ शकत नाही. म्हणून त्याची एक आखीव रेखीव अशी दिनचर्या मामांनी त्या काळामध्ये आखून दिलेली होती. जुनी काही काही माणसं भेटतात, अजून मामांच्या बरोबर काम करणारी, मामांना पाहिलेली, मामांशी संवाद केलेली अजून बरीच माणसं भेटत असतात. त्या काळामध्ये विद्यार्थ्याला ज्यावेळेला प्रवेश देण्याचं काम मामा करीत असत, आपल्याला माहिती आहे की अलीकडच्या काळामध्ये मुलांचा प्रवेश ही पालकांची फार मोठी परीक्षा असते. म्हणजे सर्व अर्थाने ती परीक्षा असते. आर्थिक परीक्षा तर असतेच असते, पण तिथं त्याचा नंबर लागेल की नाही, आपल्याला हवी ती शाळा मिळेल की नाही, मिळाली तर आपल्याला हवे ते विषय मिळतील की नाही, हवे त्या शिक्षकांकडे त्या मुलांना शिकता येईल की नाही, एकाच वेळेला असंख्य प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये असतात. मला वाघमारे नावाचे एक शिक्षक भेटले. ते प्राथमिक शिक्षक होते. ते खूप चांगलं काम करायचे. आणि मग बोलता बोलता ते म्हणाले की सर, माझं सगळं शिक्षण मामांच्या देखरेखीखाली झालं. मला खूप आनंद वाटला. लक्षात ठेवा, आपल्याला सुद्धा हा आनंद झाला पाहिजे. याचं कारण असं की ज्यांना आपण पाहिलं की न पाहिलं, पण त्यांच्या सहवासात राहिलेल्या माणसांनी सांगितलेल्या कितीतरी गोष्टी आपल्या अंगावरती रोमांच उभ्या करत असतात. ते म्हणाले, सर, प्रसंग असा निर्माण झाला की मी जेव्हा वसतिगृहातल्या प्रवेशासाठी गेलो त्यावेळेला प्रवेश जवळजवळ बंद होत आलेले होते. मी करमाळा तालुक्यातल्या छोट्या केम नावाच्या गावातून गेलेलो. डोक्यावरती टोपी, कपडे, फारसं काय आकर्षक अशा पद्धतीचं काही नव्हतंच. तेव्हा मामांना असं लक्षात आलं की ह्या मुलगा चांगला काम करणारा असला पाहिजे. ते म्हणाले की ज्या दोन मुलांच्या मध्ये ही स्पर्धा होती त्या दोघांनाही त्यांना घ्यायचंच होतं. त्यावेळेला त्यांनी मला हात सांगितलं की तुझे हात मला दाखव, आणि त्या मुलाला म्हणाले की तुझे पण हात दाखव. ज्याच्या हातावरती जास्त घट्टे असतील त्याला आधी प्रवेश. श्रमावरती ज्यांची श्रद्धा आहे अशी माणसं घरामधलं काम, शेतामधलं काम, मिळेल ते काम, मजुरी असं करून सुद्धा शिकण्याची इच्छा बाळगून असतात. त्यांना शाळेच्या जगामध्ये पहिला प्रवेश मिळाला पाहिजे. या मुलांना वसतिगृहात राहता आलं पाहिजे. ही मुलं वसतिगृहात राहिली पाहिजेत, कारण याही जगाला बदलण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आहे. हातावरचे घट्टे पाहून शाळेमध्ये, वसतिगृहामध्ये प्रवेश देणारे मामा हे जगामधली एक वेगळीच व्यक्ती असं मला वाटतं. पालकांचं खिसा किती जड आहे हे बघून प्रवेश घेणारे लोक आपल्याला हजारो भेटतील, पण या मुलाला आपल्या पायावरती उभं राहण्यासाठी ईश्वरानं दिलेल्या या सगळ्या देहाचा रूपांतर श्रमामध्ये करता येण्याची क्षमता त्याच्यात आहे की नाही हे पाहण्याचं भाग्य किती लोकांच्या नशिबी असतं. मला आपल्याला हे सांगू द्या की त्या काळामध्ये पहाटे उठून अभ्यास करायचा, विशिष्ट वेळेला प्रार्थना म्हणायची, त्याच्यानंतर थोडा व्यायाम करायचा, त्याच्यानंतर नाश्ता करायचा, पुन्हा शाळेला जायचं, शाळा सुटली की परत खेळायला जायचं, खेळानंतर पुन्हा अभ्यास करायचा, परत रात्रीचं जेवण, आणि मग रात्री 10 वाजता सगळ्यांनी झोपायचं. जेवायला काय असायचं, जे मिळालेलं असेल ते सगळं. मला आपल्याला हे सांगितलं पाहिजे ते एवढ्यासाठी की वाढत्या संख्येमुळं मुलांची कधीही आबळ मामांनी केली नाही. 50च मुलं आधी होती तेव्हा ठीक होतं. आता 100 मुलं झालेली आहेत, येणारं उत्पन्न कमी आहे,
ग्रँट वगैरेची तर भानगडच नव्हती ना. बऱ्याच गोष्टी लोकाश्रयावरती अवलंबून होत्या. बाकी हितचिंतक असायचे. आणि येणारी सगळी माणसं मामांचं वसतिगृह पाहिल्यानंतर आपोआप द्रवून जात असत. त्यांच्या लक्षात यायचं की किती छान गोष्ट आहे. अरे हे तर मी माझ्या मुलासाठी सुद्धा करू शकत नाही. किती पालक रात्री मुलगा मुलगी अभ्यास करताना जागतात. किती पालकांना असं वाटत असतं की आपल्याला हे सगळं करता येतं. किती पालक मुलाच्या आधी उठून त्याला उठवण्याचा प्रयत्न करतात. किती पालक सकाळी मुलांच्याबरोबर फिरायला जातात. किती पालक मुलांबरोबर सकाळी अभ्यास घेतात, त्याला प्रार्थना म्हणायला लागतात. आता हे सगळ्या गोष्टी पुस्तकामध्येच फक्त तुम्हाला वाचायला मिळतील. मामांनी ही जी दिनचर्या ठेवली ते लक्षात ठेवा. ही मुलं जेव्हा जगाच्या बाजारपेठेमध्ये गेली त्यावेळेला त्यांनी तिकडचं जग बदलून दाखवलं. याचं कारण मामांच्या वसतिगृहामध्ये झालेले संस्कार ते इतके छान झाले होते की त्यांचा सगळा जो विचार आहे तो त्या श्रमात भिजून बाहेर आलेला होता. खांडेकरांच्या लेखनामध्ये घामाचे मोती पिकले असं वाक्य वाचल्यानंतर लहानपणी कळायचं नाही. पण ही चरित्र जेव्हा आपण वाचायला लागतो तेव्हा लक्षात यायला लागतं की मोत्यापेक्षा सुद्धा घाम फार महत्त्वाचा आहे. आणि म्हणून मामांचं म्हणणं असं होतं की झडझडून खेळा, भरपूर खा आणि खूप अभ्यास करा, मोकळ्या हवेत हिंडा, प्रार्थना करा. काही मुलं प्रार्थनेला जायचं म्हटलं की नको म्हणायची. तर त्यांनी त्याच्याबद्दल एकदा त्या सगळ्या मुलांना त्यांच्या सभेमध्ये सांगितलं की अरे प्रार्थना म्हणजे आपल्या मनाची जळमटं दूर करणारी गोष्ट आहे. आपलं मन एकाग्र करण्यासाठी, केंद्रीभूत करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आपण हात जोडतो, आपण क्षणभर डोळे मिटतो, आपण स्वतःच्या मनामध्ये उतरतो, आपल्या मनामध्ये झालेल्या काही बऱ्या वाईट गोष्टी असतील त्या आपण सोडून देतो आणि आपण एक स्वच्छ मनाचा नितळ माणूस म्हणून पुन्हा तयार होतो जेव्हा आपण डोळे उघडत असतो. यासाठी प्रार्थना आवश्यक आहे. गांधीजींची प्रार्थना आणि मामासाहेब जगदाळेंची वसतिगृहातली प्रार्थना याच्यामध्ये मला अंतर दिसत नाही. प्रार्थनेचे शब्द काय होते हे महत्त्वाचं नाही, प्रार्थनेतून काय मिळालं हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून अदृश्य स्वरूपाच्या अशा काही गोष्टींमुळे त्या काळामध्ये ही सगळी मुलं एक दिलानं तिथे राहू लागली. जातीचा प्रश्न संपवलेला होता, धर्माचा प्रश्न संपवलेला होता, आर्थिक विषमतेचा प्रश्न संपवलेला होता. याचं कारण मामा हे समतेचे पुरस्कर्ते होते. लोकविद्यापीठाची स्थापना करणारे कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांचं जर सूत्र कोणतं असेल तर ती समानता आणि न्याय. कोणीही असो त्याला कुठल्याही पद्धतीने त्याच्यावरती अन्याय करायचा नाही. थोडासा कालखंड आपण लक्षात घ्या. ज्या समाजव्यवस्थेमध्ये स्पृश्य अस्पृश्यता पाळली जात होती, म्हणजे मुलांच्या हाजामती करायला अस्पृश्य समाजातल्या मुलांच्या हाजामती करण्याचं सुद्धा काही लोक टाळायचे. हळूहळू मामाने त्या लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मग त्यातला एक भला माणूस तयार झाला, पण इतर बाकीच्या सगळ्या त्याच्या व्यावसायिक बंधूंनी त्याच्यावरतीच बहिष्कार टाकला. आता त्याच्यावर उपासमारीची वेळ आली. त्यावेळेला मामांनी वसतिगृहामधली सगळी मुलं त्याच्याकडे पाठवली आणि त्याला सांगितलं काळजी करू नकोस, आपण यातून काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. आणि मला असं वाटतं की वसतिगृहात्मक स्वरूपाचं हे जे काम आहे हीच खऱ्या अर्थाने समाज परिवर्तनाची पहाट होती. कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचा पूर्वार्ध आणि त्यांचा उत्तरार्ध हे दोन्ही एका व्याख्यानामध्ये सांगणं शक्य नाही. याचं कारण असं की त्यांनी केलेली जी पूर्वतयारी होती ती फार प्रचंड होती. नुसते पुस्तके पंडित मला तयार करायचे नाहीत, त्या मुलांना व्यवहारसुद्धा आला पाहिजे. त्या मुलांना एकाला 2 हात करून दुसऱ्यांशी सामना करता आला पाहिजे. कुस्तीचं वेळ होतं मामांना. मामाजी देणग्या मिळवत असत त्यावेळेला हरिश्चंद्र बिराजदार संस्थेचे विद्यार्थी त्याच्या कुस्तीचे दंगली केलेले आहेत. गाडगेबाबांचं कीर्तन झालेलं आहे तिथे. मनमाडकर, गयाबाई मनमाडकर यांची कीर्तनं झालेली आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील यांची भाषणं झालेली आहेत. कल्पना करा तुम्ही, ही नुसती नावं जरी आपण ऐकली ना तर आपल्या असं लक्षात यायला लागतं की हा माणूस इतका थोर होता की त्यांच्या सहवासामध्ये सगळी माणसं मोठी होती. कळस नावाची जे पुस्तक आहे, जो ग्रंथ आहे, तो जेव्हा मी वाचत होतो त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की डॉक्टर मामासाहेब जगदाळे आणि त्यांच्या सहवासातील थोर लोक हा सुद्धा एका प्रबंधाचा विषय होऊ शकेल. किती लोक यावेत, म्हणजे राजकारणातले, समाजकारणातले, साहित्यामधले, अर्थकारणामधले, शेतीच्या विषयामधले सगळी जी मोठी माणसं होती ती सगळी मामांच्या या संस्थेमध्ये
मामांच्या वसतिगृहामध्ये, मामांच्या शाळांमध्ये येऊन गेलेले आहेत. बाळासाहेब देसाई असतील, यशवंतराव चव्हाण असतील, शंकरराव चव्हाण असतील, शंकरराव मोहिते असतील, वसंतदादा पाटील असतील, क्रांतिसिंह नाना पाटील असतील, दत्तोवामन पोद्दार असतील, ग दि माडगूळकर असतील, शिवाजीराव सावंत असतील, किती नावं मी आपल्याला सांगतो, ब म पुरंदरे असतील. आणि ही सगळी थोर लोक आहेत. म्हणजे शंकरराव किर्लोस्करांच्यापासून ते म्हणजे शंतनराव किर्लोस्करांच्यापासून ते शिर्क्यांच्यापर्यंत ही सगळी मोठ्या माणसांनी त्या काळामध्ये मामांच्या या सगळ्या वसतिगृहामधल्या त्या पत्रकावरती पुस्तिकेमध्ये सह्या केलेल्या आपल्याला पाहायला मिळतं. मग चाफेकर नावाचे मेजर असतील किंवा आपले शंकरराव निंबाळकर नावाचे मेजर असतील, म्हणजे सैनिकांमधून आलेली मोठी माणसं, कामामधून मोठे झालेले कारखानदार असतील, उद्योगाने मोठी झालेली माणसं असतील, या सगळ्यांशी त्यांचा संपर्क होता. याचं कारण काय? याचं एकच महत्त्वाचं कारण आहे, आणि ते म्हणजे मामांचं काम हे कोणाही एका जातीचं धर्माचं काम नव्हतं, हे आपल्या सगळ्यांचं काम होतं. म्हणून देवळांमध्ये रमण्यापेक्षा देवमंदिरामध्ये म्हणजे शाळेमध्ये माणसं रमावीत असा त्यांचा विचार होता. श्रमावरती नुसतं विश्वास ठेवू नका, श्रमदान करा. म्हणजे श्रमावरती भाषण देणं सोपं, पण ॲक्च्युअल श्रम करताना काय घाम निघतो हे ज्याचे त्याला माहीत असतं. आणि म्हणून त्यांचं म्हणणं असं असतं की आपण जर श्रम करणार असू तर ते श्रम आपल्याला त्या लोकांच्या साक्षीनं करता आले पाहिजे. नगरपालिकेतली नोकरी पुढे मामाने सोडली. कशासाठी सोडली? याचं कारण असं होतं, तिथे काही मतभेद झाले नव्हते असे नाही, झाले, पण त्या मतभेदापेक्षा सुद्धा वसतिगृहातल्या मुलांची ज्वारी गोळा करण्याचा जो सीझन असतो सुगीचा, त्या काळात दोन्ही कामं एकाच वेळेला होणं शक्य नसतं. कल्पना करा, मुलांसाठी ज्वारी गोळा करायची आहे म्हणून मोठ्या कष्टाने मिळवलेली नोकरी मामाने सोडून दिली. जे टाकण्याचं स्वच्छपणे स्वीकारतात त्यांनाच काही मिळवता येतं. ज्यांना टाकता येतं, ज्यांना गमावता येतं, तेच काहीतरी कमाईचे मालक होऊ शकतात. आणि म्हणून त्या संबंध कालखंडामध्ये आपण ही नोकरी सोडतो याचं दुःख त्यांना नव्हतं. दुःख फक्त एकच होतं की वाढत्या विद्यार्थी संख्येमुळं मला त्या मुलांच्या पोटाची जी काही एक चिंता आहे ती अत्यंत सन्माननीय मार्गाने सुटली पाहिजे, संपली पाहिजे. खेड्यापाड्यामध्ये गेल्यानंतर मामांशी जेव्हा लोक बोलत असत, एखाद्या वाड्याच्या झाडाखाली थांबायचं, चावडीत थांबायचं, समाज मंदिरामध्ये थांबायचं, एखाद्या मोठ्या शेतकऱ्याच्या ओसिरीवरती थांबायचं, तिथे ही सगळी माणसं गोळा होत असत. आणि मामासाहेब त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देत होते. तुम्ही कल्पना करा, हा जो कार्यक्रम आहे, आपण आजच्या भाषेमध्ये अजेंडा जो त्यांचा होता, या कार्यक्रमासाठी काही बाकीचं नव्हतं ठरलेलं. शेड्यूलप्रमाणेच होईल, इतक्या वाजून इतक्या मिनिटांनी येतील, इतक्या वाजता ते हार घालतील, इतक्या वाजून इतक्या मिनिटापर्यंत थांबतील, मग संवाद साधतील आणि मग आईश आराम करणाऱ्या गाड्यामध्ये निघून जातील. असं काही नव्हतं. सायकलवरती उन्हात पायपीट करत करत उन्हातानामध्ये हिंडायचं, माणसांशी बोलायचं. आणि बोलण्याचा एकच विषय होता की ज्या एका अज्ञानाच्या आणि दारिद्र्याच्या खाचरात आपल्या कित्येक पिढ्या राहिल्या, त्यातून बाहेर यायचं की नाही हे तुम्ही ठरवा. कल्पना करा, गेल्या गेल्या प्रत्येक माणसाला हा विचार लगेच पटत होता असं नाही. आपल्याकडे पटवून घेण्याची जी इंद्रिय आहेत ना, ती फार जड आहेत भारतीय समाज व्यवस्थेमध्ये. लगेच कुणाचं काय आपल्याला कधीच पटत नाही. आपल्या मनात पहिल्यांदा हा विचार येत असतो की ज्या अर्थी हा काहीतरी सांगतो म्हणजे ह्याचं काहीतरी आहे, म्हणजे ह्याला काहीतरी मिळत असलं पाहिजे, त्याच्याशिवाय तो इतक्या लांब कशाला येतोय. ही सामान्यपणे एखाद्या चांगल्या कामाला हरताळ फासण्याची जी वृत्ती असते ती तेव्हाही नव्हती असं नाही, आजही ती आहे. तर मामा त्यांना समजावून घेत असत की आपलं काय झालं, आपल्याला किती जमीन होती, आपल्याकडे ज्वारी किती पिकत होती, तुमच्या घरी कणगी किती होत्या, आज किती आहेत, मुलांची संख्या किती आहे. जमीन तर काही वाढलेली नाही, संख्या वाढते आहे, त्याच्यावरचा लोड वाढतो आहे. आणि आपल्याला जर चांगलं जगायचं असेल तर ही मुलं शिकल्यानंतर उद्या काहीतरी बनतील आणि तुमच्या कुटुंबाचं कल्याण होईल, तुमच्या गावाचं नाव होईल, पर्यायाने देशाचं नाव होईल. म्हणजे हे जर करायचं असेल ना तर तुम्ही शाळेत आलं पाहिजे. पाठ्यपुस्तकं ही त्याज्य गोष्ट नाही, पाठ्यपुस्तकं हे आपले मित्र आहेत. मामांना त्या काळामध्ये आलेला एक प्रसंग मला आपल्याला सांगितला पाहिजे. मित्र हो, एखाद्या मोठ्या कामामध्ये जेव्हा लहानातला लहान माणूस येऊन मिळतो ना,
तेव्हा ती कामं जास्त मोठी होतात. एका सामान्य माणसाला असं जेव्हा वाटतं ना की हे माझं काम आहे. मला वाटतं दुष्काळ होता 72चा आणि त्या काळामध्ये धान्य पिकलं नाही फारसं. मामा ज्वारी गोळा करत हिंडत होते, सायकलवरती रपेट चालू आहे, 2 गाठोडी कॅरीला बांधलेली आहेत आणि समोरून आलेला जो एक माणूस आहे त्या माणसाला ओलांडून मामा पुढे जात. तो माणूस फिरून परत येतो आणि मामानं म्हणतो, का हो मामा, यावर्षी तुम्ही ज्वारी मागायला आमच्याकडे आला नाही. मामाला माहीत असतं. लक्षात ठेवा, मामा अतिशय उदार मनानं विचार करणारे, दयाबुद्धीनं समाजव्यवस्थेमध्ये वावरणारे ग्रस्त होते. ते म्हणाले की भल्या माणसा, ह्या वर्षी काय दिवस आले, तू तर बघतोच आहे. अशा काळामध्ये सालसंधीसुद्धा तुझी झालेली नाही, तुझीच पंचायत आहे. अशा वेळेला मी अजून तुझ्याकडे ज्वारी मागून तुझी पंचायत कशाला करू. पुढच्या वर्षी पाऊस पडेल, भरपूर ज्वारी पिकेल, त्यावेळेला मी तुझ्याकडे येणारच आहे. मी तुझ्याकडे आल्याशिवाय कसा राहील. त्या समोरच्या माणसाला काय वाटलं कोणास ठाऊक. तो त्यांना असं म्हणाला की मामा, आमची तर गळगळ कायमचीच चाललेली आहे. तुम्ही म्हणता तसं पुढच्या वर्षी जरी पाऊस पडला तरी दुसरं काहीतरी होणारच आहे. पण जी मुलं तुमच्या विश्वासावर आम्ही सगळ्या आईबापांनी त्या बारशीला ठेवलेली आहेत आणि तिथं आमची मुलं चांगलं शिकतायत, त्या मुलांसाठी तुम्ही उन्हातानामध्ये ज्वारी गोळा करीत हिंडताय. त्या मुलांची पोटं उपाशाला कसं चालेल. दळणाचा जो डबा तो माणूस घेऊन चाललेला होता, ती ज्वारी त्याने मामाला दिली आणि सांगितलं की मी काहीतरी करीन, आणखीन 2-4 दगड उलटी पालटी करीन, मला काय फार हे नवं नाही, पण त्या मुलांसाठी तुम्ही जे काम करताय ना त्यात माझा पण थोडा वाटा असला पाहिजे. आणि मला असं वाटतं की कर्मवीर अण्णांनी म्हणजे भाऊराव पाटील यांनी आणि मामासाहेब जगदाळे यांनी हे जे काम केलं ना महाराष्ट्रासाठी, हे कधीही न फिटणारं ऋण आहे. त्याही काळामध्ये कर्मवीर अण्णांनी पिशव्या दिलेल्या होत्या आणि त्या पिशव्या त्या बायकांच्या हवाली करून त्यांनी सांगितलं की पहाटे उठून तुम्ही जेव्हा जात्यावरती दळायला बसाल ना, त्याच्यावरती जी खुंटी आहे त्या खुंटीला ही पिशवी टांगून ठेवा आणि रोज तुम्ही जेव्हा दळत असता त्यावेळेला तुमच्या सुपातलं फक्त एक मुठभर धान्य काढून त्या पिशवीत टाका. तेवढं माझ्या मुलांसाठी उपयोगाचं येऊ शकेल. मला वाटतं कर्मवीर मामासाहेब जगदाळे आणि कर्मवीर अण्णा यांचे अत्यंत उत्तम असे मित्रत्वाचे संबंध होते. एकमेकांना भेटणं, बोलणं, संवाद करणं, अडीअडचणी समजावून सांगणं. मला असं वाटतं की काळानं त्या काळामध्ये या 2 महापुरुषांना एकमेकाशी बोलताना ऐकलं असेल तर ते काय गप्पा असतील, हवापाण्याच्या नक्कीच नसतील. त्या काळामध्ये मुलींच्यासाठी आपल्याला काही काम करता आलं पाहिजे अशी एक खंत कर्मवीर अण्णांच्या मनामध्ये होती आणि ती खंत त्यांनी मामासाहेब जगदाळेंना बोलून दाखवली होती की माझं हे काम राहिलं, हे काम आपल्याला करायचं आहे. निम्मी लोकसंख्या मुलींची आहे, निम्मी लोकसंख्या स्त्रियांची आहे, त्यांच्यावरती सातत्यानं अन्याय होतो आणि तो का होतो तर त्या शिकलेल्या नाहीत, म्हणून आपल्याला त्यांच्यासाठी काम करावं लागेल. मला नेहमी या ठिकाणी असं वाटतं की मोठी माणसं सारखेपणाने विचार करत असतात, त्यांचा प्रदेश कोणताही असो, ह्या जिल्ह्यातले की त्या जिल्ह्यातले, या देशातले का त्या देशातले, हे महत्त्वाचं नाही. पण मनुष्यपणाच्या पातळीवरती ही माणसं सुखी समृद्ध व्हावीत म्हणून त्यांनी करत असलेली जी भलेपणाची जाणीव असते ती दोन्हीकडे सारखीच असते. आणि म्हणून मामासाहेब जगदाळेंनी त्या काळामध्ये वसतिगृहात्मक शिक्षणातून हायस्कूल काढायला सुरुवात केली. त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्या हायस्कूलमध्ये, आपल्या वसतिगृहामधली जी मुलं आहेत, जी मुलं शाळांमध्ये जातात, मुख्याध्यापक येतात, त्या मुलांना घेऊन जातात, आपण त्यांच्यासाठी काही स्कॉलरशिप वगैरे मिळेल का म्हणून प्रयत्न करतो. मुलं खूप अभ्यास करतायत, हुशार आहेत, 1ल्या-2ऱ्या नंबरात आपल्या वसतिगृहातली मुलं असतात. यातल्या काही मुलांना चांगलं बोलता आलं पाहिजे. मामा आठवड्यातून 1 दिवस सुट्टीच्या दिवशी सगळ्या मुलांची सभा घेत असत. फार अप्रतिमच गोष्ट लक्षात ठेवाय. आजसुद्धा आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये वक्तृत्व चांगलं व्हावं यासाठी तरतूद नाही. 2021 सालामध्ये मुलांना चांगलं बोलता आलं पाहिजे यासाठी कुठलीही शिक्षण व्यवस्था काही सांगत नाही. म्हणजे खरं तर ही मोठी त्रुटी आहे. पण मामा त्यावेळेला कंपल्सरी सगळ्यांना बोलण्याची सक्ती करत असत. वर्तमानपत्र वाचून दाखवायचं, ते काही बातम्यांच्यावरती खुणा करत असत, त्या बातम्या मुलांनी वाचून दाखवायच्या. त्या दिवशी एखादा विषय दिलेला असे, अंधश्रद्धा कशी नाहीशी करावी, अंधश्रद्धेच्या विरोधामध्ये सुद्धा त्या काळामध्ये मामांनी खूप मोठं काम केलेलं आहे. तो एक मोठा अध्याय आहे, स्वतंत्र व्याख्यानाचा तो विषय आहे.
म्हणजे अशा विषयांमध्ये या मुलांची मतं काय आहेत. आणि लक्षात ठेवा, उगवती पिढी नेहमी नवा विचार करत असते आणि हा नुसता नवा विचार असतो असं नाही, तो क्रांतिकारक असतो. पहिल्या लोकांना टाळणारा, त्यांच्या बरोबर विरोधात जाणारा आणि विज्ञाननिष्ठ स्वरूपाचा असतो. मामा विज्ञाननिष्ठ होते. त्यांचं म्हणणं असं असायचं की जे जे चाललेलं आहे ते का चाललेलं आहे याचं कारण आपल्याला सांगता आलं पाहिजे. आणि मला हे आपल्याला सांगायचं आहे ते यासाठी की आपण केलेली कुठलीही गोष्ट ही या मुलांना जर सांगता आली तर जगाच्या पाठीवरती कुठे जरी हे गेले तर ही मुलं अडणार नाहीत. ही तयार झाली पाहिजेत. चौकोनी चिरा असावा तसा माझा विद्यार्थी असला पाहिजे. नुसता अभ्यासात हुशार असून काय करायचं, त्याचं शरीर बळकट असलं पाहिजे. आणि म्हणून त्या काळामध्ये म्हणजे 7 डिसेंबर 1946ला क्रांतिसिंह नाना पाटलांच्या हस्ते त्यांनी हायस्कूलची कोनशिला बसवली. मला आपल्याला हे यासाठी सांगायचं आहे की क्रांतिसिंह नाना पाटलांचे आणि मामांचे संबंध अतिशय जिव्हाळ्याचे होते. एकेकाळी या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये मोठं काम करणारे हे जे क्रांतिसिंह होते त्यांची मामांची चांगली दोस्ती होती. मामा इतक्या उदार मनाचा माणूस होता की 101 बैलगाड्यांमधून बार्शीतून त्यांची भव्य मिरवणूक त्यांनी काढली. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती बार्शीमध्ये सुरू करण्याचं श्रेय सुद्धा मामासाहेबांनाच. प्रचंड उत्सव त्या काळात केला. तसं क्रांतिसिंह नाना पाटील बार्शीत येतात म्हटल्यानंतर त्यांचं जे स्वागत त्यांनी जंगी केलं आहे, वा जिसका नाम हो. क्रांतिसिंह नाना पाटील सुद्धा अत्यंत भारावून गेले आणि त्यांच्या लक्षात आलं की या माणसाला मदत केली पाहिजे. कारण आता हायस्कूल सुरू झाले तर काही राहणार हा थांबणारा माणूस नाही. एकामागे एक एकामागे एक अशी अनेक हायस्कूल म्हणजे येडशीला निघालं, उपळ्याला निघालं, काटेगावला निघालं, आगळगावला निघालं. सगळ्या हायस्कूलांची नुसती एक सिरीज त्यांनी त्या काळामध्ये सुरू केली. त्या काळात महाराष्ट्रामध्ये शिक्षणाचा विचार करणारी राज्यकर्ती मंडळी पण चांगली होती. यशवंतराव चव्हाणांच्यासारखे द्रष्टे लोक होते. पुढे 60-61 साली ते जेव्हा मुख्यमंत्री झाले त्यावेळेला त्यांनी EBCची सवलत आणली आणि त्याचा फार मोठा फायदा आपल्या सगळ्यांना झाला. आरक्षणाच्या संदर्भामध्ये आत्ता जे ढग आपल्याकडे दाटून आलेले आहेत त्याला अजून एक हेच उत्तर आहे. आर्थिक आरक्षणाचा संदर्भ त्या काळामध्ये सुद्धा यशवंतरावांनी त्यावेळेस दाखवलेला होता जोडून की हे अशा पद्धतीने आपल्याला करता येऊ शकेल. परिणाम काय झाला, छोट्या छोट्या गावामध्ये हायस्कूल निघाली. येडशीचं हायस्कूल निघालं. त्या गावातल्या लोकांना असं वाटायला लागलं की आपली मुलं तिकडं जाण्यापेक्षा तिथल्या वसतिगृहात राहण्यापेक्षा ती इथं राहिली तर अधिक बरं होईल. आणि त्या काळामध्ये अशी ही जी बार्शीच्या अवतीभोवतीची जी गावं होती, ज्या गावातल्या गावकऱ्यांनी खूप मदत केली, त्या मंडळींनी सुद्धा मामांना खूप सहकार्य केलं आणि ही गावोगाव अशी हायस्कूल त्या काळामध्ये सुरू झाली. एक गोष्ट मगाशी मी सांगण्याच्या ओघामध्ये विसरलो. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, हा जो शिक्षणाचा मोठा पसारा मामासाहेबांनी सुरू केला ना, त्याची मूळ सुरुवात ही 1955 साली 50 ते 55च्या दरम्यानमध्ये त्यांनी 55 व्हॉलेंटरी शाळा काढून केलेली होती. व्हॉलेंटरी शाळा म्हणजे स्वयंस्फूर्तीने उभ्या केलेल्या प्राथमिक शाळा. 1ली ते 4थीपर्यंतचे वर्ग त्याच्यामध्ये असायचे. आणि हे सगळे वर्ग त्या काळामध्ये शिकवणारी जी मंडळी होती, जे शिक्षक होते, किती पगार होता त्यांना आश्चर्य वाटेल आपल्याला. बरीचशी त्यांच्या वसतिगृहातून पुढे आलेली शिकलेली ही सगळी मुलं असायची. दररोज 80 नये पैसे पगार, 8 त्रिक 24 ते 25 रुपये दर महिन्याला रुपये मिळायचे. अशा 55 शाळा बार्शी तालुक्यामध्ये त्या काळात मामासाहेबांनी काढली. 1 वर्षानंतर त्यांच्या असं लक्षात आले की इतर शाळांमध्ये शिक्षकांचा पगार जर 50 रुपये असेल तर यांचा 24 ते 25 रुपये, दुप्पट पगार त्यांना आहे. निम्म्या पगारामध्ये ही मुलं काम कसं करणार, त्यांचे प्रपंच कसे भागणार, आणि जर त्यांची आर्थिक परिस्थिती नीट राहिली नाही तर वर्गात त्यांचं लक्ष कसं राहणार, यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून त्या काळामध्ये डिस्ट्रिक्ट लोकल बोर्ड जे होतं सोलापूरचं, म्हणून त्या काळामध्ये गणपतराव साठे हे डिस्ट्रिक्ट लोकल बोर्डाचे अध्यक्ष होते. त्या सगळ्या लोकांकडे यांनी एक विनंती अर्ज केला की या लोकांचे पगार आपल्याला वाढवता आले पाहिजे. यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल हे पाहिलं पाहिजे. अर्थात पैसे देण्यासाठी ज्यावेळेला एखादं म्हणजे शासकीय कामकाज सुरू होतं त्यावेळेला त्याच्यात काय अडचणी असतात आपल्याला माहीत आहे. पुढे ही तरतूद काय होईना, मग रेशन दुकानं काढली, त्याच्यावरल्या नफ्यावरती 1 वर्ष त्या शाळा चालवल्या, त्या शिक्षकांचे पगार केले. आणि पुढे गंमत अशी झाली की पगार कशातून करायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला.
मग अशा वेळेला मामासाहेब जगदाळे आणि त्यांचे सगळे जे मित्रमंडळ होतं त्याने असा विचार केला की आपण थांबू इथं, या मुलांची काहीतरी व्यवस्था करू. आज तुम्हाला कोणालाही खरं वाटणार नाही, त्या सगळ्या शिक्षकांनी मामांची भेट घेऊन सांगितलं की आणखीन 1 वर्ष आम्ही विना पगार या शाळा चालवतो. आणि 1 वर्ष त्यांनी विना पगार चालवल्या. मामासाहेबांचं शैक्षणिक कार्य अधिक खोल करण्यासाठी आणि त्याचा विस्तार करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी त्या काळामध्ये मदत केली त्या सगळ्यांच्या विषयी मामासाहेब अखेरपर्यंत कृतज्ञच राहिले. श्रेय घेण्याची धडपड त्यांनी कधी केली नाही, आवश्यकताच नव्हती त्याची. कारण सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ गोष्ट होती की काय करायचं आहे. म्हणून मला आपल्याला परत एकदा या काळामध्ये आणायचं आहे की सगळ्या हायस्कूलांची निर्मिती झाल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला आता थांबून चालणार नाही. वेगवेगळ्या स्वरूपाची सामाजिक कामं उभी राहत होती. राजकारणामध्ये प्रवेश करण्याची गरज वाटत होती. तिथून ते परत फिरत होते. सामाजिकदृष्ट्या काही नवं करता येईल का याचा त्यांचा सतत संपर्क चाललेला होता. नगरपालिकेकडून येणारं नळाचं पाणी कमी पडतं म्हटल्यानंतर मुलांच्या सहाय्याने त्यांनी विहिरी खोदायला सुरुवात केली. जिथे जिथे वसतिगृहात्मक स्वरूपाचं शिक्षण सुरू झालं तिथं आड विहिरींची निर्मिती केली. जवळच्या सगळ्या ज्या काही जमिनी आहेत त्या विकत घेऊन त्याच्यामध्ये शेती सुरू केली. आपलं आपण स्वतः पिकवण्याचा प्रयत्न करू यावर त्यांचा विश्वास कटाक्षानं होता. पशुधनाबद्दल त्यांच्या मनामध्ये आत्यंतिक लिप्ताळा होता. त्यांची जी जनावरं होती वसतिगृहात्मक शिक्षणामध्ये सांभाळलेली त्या सगळ्यांवरती मामाचं विलक्षण प्रेम होतं. लेकरा बाळाने इतकं प्रेम त्यांनी त्यांच्यावरती केलं. आश्चर्य वाटेल तुम्हाला, बाजार दिवशी म्हणजे शनिवारच्या बाजारला गावाकडून खेड्याकडून जर काही बैलगाड्या आलेल्या असतील तर त्यांच्या बैलगाड्याचे बैल मामांच्या वसतिगृहातल्या बैलाच्या शेजारीसुद्धा ते बांधू देत नसत. याचं कारण असं की तुमच्या बैलांना गोचिडं झालेले असते ती माझ्या बैलाला होतील. उद्देश काय, त्या पलीकडच्या सावलीत बांधा, मी तुम्हाला वैरण देतो, तिथं पाणी आहे ते त्यांना पाजा, पण थोडे दूर ठेवून माझ्याही बैलाचं संरक्षण करा. मला आपल्याला हे सांगायचं आहे, माणसं असोत की जनावर असोत, सर्वाभूती ही जी समानता आहे, प्रेम आहे, आदर आहे आणि सगळ्यांचं कल्याण चिंतण्याची जी वृत्ती आहे ती मामासाहेबांच्या उदात्त मनामध्ये होती, यात काही शंका नाही. पुढे शिवाजी महाविद्यालयाची जी स्थापना झाली तोही प्रसंग मला आपल्याला सांगितला पाहिजे. पुणे विद्यापीठ होतं, त्या पुणे विद्यापीठाच्या आधिपत्याखाली ही सगळी महाविद्यालय सोलापूर जिल्ह्यामधली त्या काळात होती. महाविद्यालय नव्हतीच, 4-5 महाविद्यालय फक्त होती. आणि बॅरिस्टर पी.जी. पाटील मिटिंग करून आले पुण्याची विद्यापीठाची. सातारला नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की बार्शीच्या शिक्षण संस्थेने अर्ज केलेला नाही. त्यांनी तो अर्ज करायचा आहे याच्याबद्दलची कुणकुण त्यांच्या मनामध्ये होती. थोड्या आर्थिक दुरावस्थेमुळे थांबावं लागले की अशी शंका मामांच्या मनात होती. आणि त्यावेळेला सातारला प्राध्यापक चव्हाण जे मामासाहेबांचे पाहुणे होते आणि प्राचार्य वन इंगळे हे तिथं विद्यार्थी म्हणून त्या काळामध्ये सातारला काम करत होते, शिकत होते. या दोघांना त्यांनी बोलावून घेतलं आणि सांगितलं की मामासाहेबांना सांगा की अर्ज करा लवकर, कारण आपल्याला महाविद्यालयाची परवानगी मिळाली पाहिजे. आणि त्यावेळेला म्हणजे 18 जून 1960ला शिक्षण मंत्री बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते शिवाजी महाविद्यालयाची स्थापना झाली. आज आपल्याला शिवाजी महाविद्यालय हे एक स्वायत्त महाविद्यालय म्हणून सोलापूर विद्यापीठाच्या किंवा शिवाजी विद्यापीठाच्या कक्षेमधलं अतिशय उत्तम दर्जाचं सर्व प्रकारची शिक्षण व्यवस्था असलेलं, नॅकमध्ये A++ ग्रेड असलेलं, आत्यंतिक अशा स्वरूपाची दर्जेदार शिक्षणाची पद्धती जिथे अवलंबिली जाते असं एक उत्तम महाविद्यालय म्हणून शिवाजी महाविद्यालयाचा आज लौकिक आहे. हे महाविद्यालय उभं करताना सुद्धा विलक्षण त्रास त्या काळात झाला. निम्मी जागा आपल्या मालकीची होती, निम्मी नव्हती. ती निम्मी जागा भाऊसाहेब झाडवक यांच्या मालकीची होती. त्याच्यामध्ये सुद्धा बराच काळ गेला. त्यांना सांगितलं की आम्हाला ती हवी आहे, त्यांनी ती दिली. 1 रुपयाच्या किमतीवरती ती जागा त्या काळामध्ये भाऊसाहेब झाडवक यांनी मामासाहेब जगदाळे यांना दिली. मला आपल्याला हे सांगायचं आहे, हे सगळं जे होत होतं ना ते बार्शी परिसरातल्या माणसांनी केलेल्या मदतीवर, तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी दिलेल्या ज्वारीच्या मदतीवर, अशा पद्धतीचं काम त्या काळामध्ये सुरू झालेलं होतं. मामांच्या मनामधला हा जो विचार होता तो 2 गोष्टीसाठी मला फार महत्त्वाचा वाटतो. पहिली गोष्ट, शिक्षण तर मिळालं पाहिजेच, म्हणून बालवाडीपासून ते PG म्हणजे KG to PG आमच्याकडची ती महत्त्वाची फ्रेज आहे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळामध्ये. आमच्याकडे काय दिलं जातं त्याचं उत्तर ते एका क्षणात देतात. KG पासून PG आमच्याकडे सगळं आहे. डॉक्टर BY यादव सध्या जे चेअरमन आहेत त्या संस्थेचे, ते त्या काळामध्ये मिशन हॉस्पिटलला मिरजेच्या MSचं शिक्षण घेत होते.
ते याच महाविद्यालयाचे इथल्या वसतिगृहाचे विद्यार्थी. आणि ज्यावेळेला मामा आजारी पडले, खरं तर अत्यंत उत्तम शरीरयष्टी असणारे हे मामा 50 साली एकदा आजारी पडले. बांधकाम पाहायला गेले, वरून खाली पडले. पाठीचा जो कणा असतो तो मोडला. चालणं थोडंसं अशक्य होऊ लागलं. त्याच्यानंतर त्यांना बुळ्यांच्या हॉस्पिटलमध्ये नेलं सोलापूरला, त्यांनी बरं केलं. आणि पुढे मग त्यांना थोडासा डायबिटीसचा त्रास व्हायला लागला. हे सगळं ते पाहत होते, अनुभवत होते. आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या पिढ्या शिक्षित होतील कदाचित, आता त्या वाटेनं आता त्यांची वाटचाल सुरू झालेली आहे. आरोग्याचं काय? मला हे कळत नाही की एका जन्मामध्ये एक प्रश्न सोडवण्याचं काम करणारा माणूस त्याच जन्मामध्ये दुसरा मोठा प्रश्न घेऊन झगडण्याचं काम करत असतो. आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे. मामा काय PhD नव्हते, मामा डॉक्टर नव्हते, पण त्यांच्या असं लक्षात आलं की ते जेव्हा आजारी पडले त्यावेळेला त्यांची जी धावपळ झाली, जो खर्च सर्वसामान्य माणसाला पेलवणार नाही, जी पळापळी सर्वसामान्य माणसाला शक्य होणार नाही, अशा पद्धतीचे हे महागडे उपचार, गैरसोय करणारे उपचार माणसांना मिळत नाहीत. म्हणजे नुसती सुसंस्कृत माणसं करून करायचं काय? ती जिवंत तर राहिली पाहिजेत. म्हणून ते आज ना उद्या जेव्हा रोगग्रस्त होतील त्यावेळेला ह्या सगळ्या रुग्णांची व्यवस्था करण्यासाठी कामसुद्धा आपल्यालाच करावं लागेल. मला सांगा तुम्ही, हे काम मलाच करावं लागेल असं म्हणणारा माणूस आता सापडणं शक्य नाही. एक वेळ माळढोक पक्षी सापडेल, पण हे काम मी करतो म्हणून पुढे येणारा माणूस आता आपल्याला सापडणार नाही. कारण काम टोलवलं पाहिजे, त्यासाठीच काम असतं. ते त्यांना सांगा, हे ह्यांना सांगा, हे मी करणार नाही, ते मी करणार नाही, या वृत्तीचा खालपासून वरपर्यंत जो एक रोग लागलेला आहे, मला काय त्याचे नावाचा, तो कधीही मामासाहेबांच्या जवळ आला नाही. आणि मग त्यांनी ज्या वेळेला मिरजेला स्वतःच्या उपचारासाठी ते गेले, डोळ्याचं ऑपरेशन होतं ते पण झालं. आणि फ्लेचर साहेब म्हणून जे मिरजेच्या वानलेस हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर होते, यादव साहेबांचे गुरु, त्यांची भेट झाली. आणि फ्लेचर साहेबांना ते म्हणाले की आमच्याकडे खेड्यापाड्यामध्ये लोकांची फार दुरावस्था होते, असं एखादं हॉस्पिटल आम्हाला काढता येईल का? तुम्ही आम्हाला काही मदत कराल का? ते म्हणाले, का नाही करणार? आणि आता मी मदत करणं म्हणजे मला तिथे येण्याची काहीच आवश्यकता नाही, कारण माझे जे विद्यार्थी आहेत ते अतिशय उत्तम रीतीने तुमचं हे काम करू शकतील. आणि खरोखर आरोग्य मंदिर नावाचं जे रुग्णालय मामासाहेबांनी सुरू केलं, मला वाटतं महाराष्ट्रामधली शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ ही अशी एकमेव संस्था होती त्या काळामध्ये की शिक्षण आणि आरोग्य या दोन्हीचा विचार एकाच वेळेला करणारी ती एकमेव संस्था होती. यांच्या पाठीशी कोणीही कारखानदार नव्हते, यांना मदत करणारी कोणी मोठी माणसं नव्हती. ही सगळी माणसं वाट विचारत चाललेली होती, लक्षात ठेवा, म्हणून मोठं सामाजिक काम करू शकले. आणि यांचे कोणाचेही वेस्टेड इंटरेस्ट त्याच्यात नव्हते. आपल्याला ह्यातनं काय मिळवायचं आहे? नाही. आपल्याला काय हवं आहे यातनं? काही नाही. सेवा करायची आहे. आणि म्हणून त्या काळामध्ये शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचं हे वस्ती हॉस्पिटल उभं राहिलं. आणि आज आपल्याला लक्षात येईल, म्हणजे आज मामासाहेब जगदाळेंचं नाव दिलेलं हे जे मोठं हॉस्पिटल आहे, त्याच्यानंतर त्याचं जे मोठं युनिट आहे अलीकडच्या काळामध्ये अपघातग्रस्त लोकांसाठी नव्याने सुरू झालेलं, कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाग्रस्त लोकांसाठी काम करणारं, सगळ्या प्रकारच्या लॅबोरेटरीज, सगळ्या प्रकारच्या तपासण्या, सगळी ऑपरेशन्स, मेंदूपासून ते सगळ्या प्रकारच्या करणारी ही एकमेव संस्था असेल कदाचित. मामांचं स्वप्न हे होतं की सर्व सुखी असले पाहिजेत, माणसं सुखी असली पाहिजेत, पण माणसांच्या सुखाला अडवणारं दुःख कुठे कुठल्या रस्त्यावरती उभं असतं ते सगळे रस्ते मला पुसून टाकायचे आहेत. आणि हेच एक काम अत्यंत मोठ्या मनाने त्या काळामध्ये कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, ज्यावेळेस मामांचा जे शेवट जो आहे अलीकडच्या काळामध्ये मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला असं वाटायला लागतं, इतकं मोठं काम या माणसांनी केलं, कशाची अपेक्षा केली नाही. साधं राहणं, पुतळा पहा तुम्ही, त्यांचं चित्र पहा, फोटो पहा, एकदम साधं. अलीकडच्यामध्ये राहणं बघितल्यानंतर आपल्याला असं वाटायला लागतं की हा माणूस किती उदात्त असेल. पण जेव्हा त्यांचं काम आपण बघतो तेव्हा आपल्या लक्षात यायला लागतं, अरे ह्याचा त्याच्याशी काही एक संबंध नाही. म्हणून ज्या वेळेला त्यांनी हॉस्पिटलची उभारणी केली, लोक येऊन देणग्या द्यायला लागले, नवी नवी यंत्र आली, नवे डॉक्टर्स आले,
रुग्णांची संख्या वाढत गेली, विस्तार होत गेला. इकडे शाळा महाविद्यालय वाढत होती. वाशीचं नवं महाविद्यालय सुरू झालं. BP सुलाखी कॉमर्स कॉलेज सुरू झालं. शिक्षण व्यवस्था नीट असली पाहिजे म्हणून टेक्निकली शिक्षण देण्यासाठी B.Ed कॉलेज म्हणजे शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय आलं. त्याच्यानंतर B.Ed कॉलेज आलं. त्याच्यानंतर D.Ed कॉलेज आलं. त्याच्यानंतर B.Ped कॉलेज आलं. त्याच्यानंतर लॉ कॉलेज आलं. हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला असं वाटायला लागतं की इथं काहीही नाही असं नाही. कोणे एकेकाळी बार्शी ही भगवंत नगरी म्हणून प्रसिद्ध होती, आजही आहे. ही भगवंत नगरी नंतरच्या काळामध्ये ज्ञान देणारी नगरी म्हणून प्रसिद्ध झाली. आजसुद्धा महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यामधल्या कुठल्याही गावामध्ये शिक्षक जे काम करतात, तुम्ही त्यांना विचारा की तुमचं गाव कुठलं आहे, तर ते सरळपणे सांगतात की आम्ही बार्शी तालुक्यातले आहोत. याचं कारण असं, कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांची ती पुण्याई आहे. मग शिक्षक कोकणातला असेल, विदर्भातला असेल, नागपूरकडे असेल, नाहीतर कोल्हापूर, गडहिंग्लज, गारगोटीच्या परिसरामध्ये असेल. हे सगळी जी शिक्षक मंडळी आहेत, ही सबंध महाराष्ट्रभर शिक्षणाचं ज्ञानदानाचं जे काम करतायत ना, त्याचं कारण त्याची गंगोत्री बार्शीला आहे. आणि त्याचे मुख्य हे जे सत्पुरुष आहेत ते आहेत कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे. आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये अत्यंत कठीण अशा प्रसंगीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा त्यांनी उभा केला. आजसुद्धा त्या पुतळ्याकडे बघितलं की अभिमानानं आपली छाती फुलून येते. मला सांगा तुम्ही, किती एक एक अशा भव्य दिव्य कल्पना या माणसाच्या मनामध्ये येत असतील. आणि त्या प्रत्येक गोष्टी करत असताना कुठेही काटकसर नाही, कसलीही तडजोड नाही. चौथऱ्याची थोडी उंची कमी करा, पुतळा जरा लहान करता आला तर बघा, त्या माणसाला पैसे कमी देता आलं तर बघा. असलं दारिद्र्य त्यांनी कधीही पाळलं नाही. उलट जे असंख्य दिवस असंख्य वर्ष टिकणार आहे, आपलं नाव करणार आहे आणि आपल्या या संबंध व्यवस्थेला आकार देणार आहे, अशा सगळ्या गोष्टी अत्यंत उत्तम रीतीने करण्याचं त्यांनी काम केलं. भलेही विद्यार्थ्यांना त्यांनी त्या काळात संवर्धन करायला लावलं, मुलाला विटा उचलायला लावल्या, तिथे घाणी होती तिथून पाट्या उचलायला लावल्या, पण हे सगळं करताना पुस्तकाचा विसर नाही पडू दिला. म्हणजे श्रम आणि ज्ञान हे एकमेकांच्या हातात हात घालून जर चालत राहिले तर पुढचा सुदृढ समाज निर्माण होऊ शकतो. याच्यावरती विश्वास असणारे कर्मवीर मामासाहेब जगदाळे अखेरच्या आजारामध्ये खूप विकल झाले होते. त्यांना पॅरालिसिस अटॅक आला. दरम्यानच्या काळामध्ये आमच्या शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन झालं. त्याचे मामासाहेब जगदाळे स्वागताध्यक्ष होते. गंबा सरदार त्याचे अध्यक्ष होते. न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं उत्तम असं साहित्य संमेलन त्या काळामध्ये झालं. मला हे यासाठी आपल्याला सांगायचं आहे की कर्मवीर मामासाहेब जगदाळेंनी शिक्षणाच्या बरोबर आनुषंगिक अशा इतक्या गोष्टी त्या काळामध्ये केल्या की ज्याच्यामुळे बार्शीचं नाव दुमदुम होत राहिलं. म्हणजे बार्शी तिथे सरशी असं आपण जे म्हणतो त्याचं कारणच मुळात मला वाटतं हे असं असलं पाहिजे. शेवटच्या आजारपणामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं होतं की आता काय हे न टळणाऱ्या गोष्टी काही आहेत त्या आपल्याला कराव्या लागतील. मित्र, असं बिलकुल समजू नका की त्यांना हे सगळं अगदी सहजपणे करता आलं. कोर्ट कचेऱ्या कराव्या लागल्या, भांडणं झाली, माणसं दुरावली, काहींना दुखवावं लागलं, दुखावलेली मंडळी परत आली, आपल्या म्हणणाऱ्या लोकांनीही त्या काळामध्ये खूप त्रास दिला. हे सगळं होत होतं. पण तरीसुद्धा सगळ्यांची म्हणून मोठ बांधण्याचं काम मात्र मामा निश्चितपणाने करत होते. कारण तेवढी ताकद त्यांच्या शब्दात होती, यात काहीही शंका नाही. मामांचा शब्द ओलांडून जाण्याचं धारिष्ट्य त्या काळात कधीही कुणाकडे नव्हतं, ते आजही नाही. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची ही जी घोडदौड आपण पाहतो याचं कारण त्यांची ही तपश्चर्या आहे, हे आपल्याला मान्य करावंच लागेल. मला आपल्याला हे सांगितलं पाहिजे की एखादा महापुरुष जेव्हा जन्माला येतो त्यावेळेला इतर लोकांसारखं त्याचं वागणं कधीच नसतं. इफ वन सोल्जर इन अ रेजिमेंट इन मार्चिंग आउट ऑफ स्टेप ही इज प्रॉबेबली हिअरिंग डिफरंट ड्रमर, असं एका इंग्रजी कवीनं म्हटलेलं आहे. हे काहीतरी वेगळं त्यांना ऐकू येत असतं. हे वेगळं जे ऐकू येणं आहे ना, ते मामांचं एक ऐकू येणं होतं. म्हणूनच प्रत्येक समाजामध्ये असा एक वेगळा ड्रम ऐकू येणारी माणसं असतात. आणि मला असं वाटतं की ही माणसं क्वचित एखाद्या शतकात जन्माला आलेली असतात आणि मग ती समाजाच्या तालावर नाचत नाहीत, आपला स्वतंत्र ताल घेऊन जन्माला येतात आणि त्या तालावरती समाजाची सगळी व्यवस्था ही सुव्यवस्थेकडे कशी नेता येईल याच्याविषयीचा विचार ही सगळी मंडळी करत असतात, यात शंका नाही. आणि मग हा जो स्वतंत्र विचार असतो तो ज्यांना पटत नाही ते बाजूला जातात, काही लोक प्रवाहाच्या बाहेर पडून जातात. पण तरीसुद्धा त्यांच्या मनात एक गोष्ट कायम असते
की जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या मजला घरच्या दिसत आहेत. मला वाटतं केशवसुतांचा हा जो भावंडपणा आहे तो त्यांनी जपला. कर्मवीरांची जी परंपरा महात्मा ज्योतिराव फुल्यांपासून सुरू झाली, विठ्ठलराव शिंदे असतील, कर्मवीर मामासाहेब जगदाळ्यांपर्यंत येऊन थांबली आणि आजही या शिक्षण संस्थेचं हे मोठं काम या ठिकाणी चालत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मला वाटतं महाराष्ट्र घडवणारी ही जी सगळी माणसं आहेत यांच्यामुळे आपण घडलेलो आहोत. जाता जाता फक्त एका गोष्टीचा उल्लेख मला या ठिकाणी करायचा आहे. आजचं हे जे व्याख्यानाचं पुष्प आहे ते मी प्राचार्य एम फरताडे सर, माझे मित्र प्राध्यापक श्रीकांत परदेशी, नुकतेच कोरोनामुळे निवर्तलेले माझे दुसरे मित्र प्राध्यापक डॉक्टर संजय नवले आणि अगदी परवापरा निघून गेलेले माझे बंधू सदृश्य मित्र डॉक्टर अणू कदम यांना आम्ही हे पुष्प अर्पण करतो आहे. खूप भावंडपणानं ज्या संस्थेमध्ये राहता आलं, काम करता आलं, कामाचा आनंद घेता आला, त्या संस्थेमधल्या या माणसाचं जाण्यानं सारी संस्था हळहळते आहे. मला असं वाटतं की मामासाहेबांच्या आचाराचा, त्यांच्या विचारांचा एक संस्कार या सगळ्यांच्यावरती होता, म्हणून ती सगळी संस्था आज अशी वर्धिष्णू होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. महाराष्ट्रामधली एक नामांकित संस्था म्हणून त्या संस्थेचा उदय याही पुढे होत राहील, तिचा विस्तार होत राहील, प्रगती होत राहील अशी आशा करतो. आणि प्राचार्य महेंद्र कदम टेंभुर्णीच्या आमच्या